चला, आजच्या या BSUP योजना जुनं नाव आणि त्या योजनेला नंतर मान्य महायुतीची सरकार ज्यावेळी आली, देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब, ज्यावेळी शिवसेना भाजपची सत्ता होती त्यावेळी तो काम BSUP योजना ही बंद झाली होती. पण तदनंतर महानगरपालिकामध्ये सुद्धा भाजप आणि सेना युतीची सत्ता आली. त्यावेळी तो निर्णय घेतला की योजना तरी बंद झाली तरी महानगरपालिकाने लोकांना विश्वास दिला होता, ते विश्वास कुठे तुटू नये. कारण बऱ्याचशा लोकांनी खाली केली होती, सरकार पैसे अनुदान द्यायला मनाई केली होती. मग तदनंतर आम्ही रिव्हिजन कोटेशन काढलं, त्याची किमतीसुद्धा वाढली. काही पैसे महापालिकांनी खर्च केले. नंतर 100 कोटी रुपये त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना ते आम्हाला लोन कर्ज म्हणून घेण्यासाठी अनुदान आहे, कर्ज 40 कोटी, ते 100 कोटी आम्हाला लोन द्यायसाठी मंजुरी. मग आम्ही महापालिकेने की आम्ही लोन घेऊन ते पैसे चुकवू, परंतु लोकांना घरं भेटली पाहिजे, सरकारने बंद केलं तरी. मग त्यावेळी नंतर सरकार बदललं, ते पैसे लांबले. मग त्यानंतर परत ते पैसे थोडेफार मला वाटतं आता आले आणि त्यामधले काही टप्प्याटप्प्याने आपण घरं द्यायला सुरुवात करतो आहे. आज मला आनंद होत आहे की मान्य मंत्री महोदय प्रताप सरनाईकजी, विवेक पंडित साहेब, कमिशनर साहेब, आम्ही काही ज्या आदिवासी बांधव आहेत त्यांना आज घराची चावी द्यायचा निर्णय घेतला दिवाळीचे सण म्हणून, की ही महानगरपालिकातर्फे दिवाळीची भेट आहे महायुतीची. आणि ज्या बाकी राहिलेली चाव्या आहेत ते पण लवकरात पूर्तता करून ते देण्यात येईल. काही बिल्डिंग राहिलेली आहे त्यालासुद्धा सरकार म्हणून आम्ही प्रयत्न करू की जास्त कसं त्यांना मदत करता येईल आणि त्या जे लोक स्थलांतरित झाले आहेत त्या सर्वांचं पुनर्वसन लवकरात लवकर कसं करता येईल त्या दिशेने पण आम्ही काम करू. 1-2 बिल्डिंग राहिलेले आहे त्याच्यामध्ये एकदा लोकांचा विश्वास बसलं की आपण घरं परत देणार आहोत, तर बाकी ठिकाणी पण ही योजना पूर्ण करून सगळ्यांना त्या भागातल्या ज्या घरं होती जे BSUP योजना खाली होती त्या सर्वांना न्याय देऊ. मी परत सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि उशीर झाला त्याबद्दल मोठ्या मनाने आम्ही दिलगिरीसुद्धा व्यक्त करतो. परंतु आमचा हेतू एकदम क्लिअर होतं की ज्या लोकांना आम्ही विश्वास दिला ते घरं द्यायची. आमच्याकडे महापालिकेत पैसे असू द्या नसू द्या आम्ही उभारले आणि तो आज आम्हाला आनंद होतो आहे की आम्ही जो स्वप्न बघितलेलं नरेंद्र मोदी साहेबांचं जो स्वप्न आहे की प्रत्येक व्यक्तीकडे पक्का घर असलंच पाहिजे, भविष्यात ते सुद्धा आम्ही या शहरामध्ये करणार आहे. तर ह्या योजनेला पूर्ण केल्यानंतर बाकीच्याकडे आम्ही वळू. परत एकदा सर्वांना मी शुभेच्छा देतो. ज्यांना आज चावी मिळणार आहे ते, आणि पत्रकार बंधूंनासुद्धा दीपावलीची शुभेच्छा. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा दीपावलीची शुभेच्छा. धन्यवाद.